नमस्कार, मी डॉक्टर संजय प्रल्हाद चौधरी. बरं सर, मला सांगा कॉलनी चौक, गीता शंकर मार्केट समोर जळगाव. किती वर्ष झाले या गणेश कॉलनीत रहिवाशी? 1981 पासून इथं प्रॅक्टिस करतो, जनरल प्रॅक्टिस. बरं. वैद्यकीय व्यवसाय सेवा देतोय. बरं, गणेश कॉलनी जळगाव आता हा शहरातील एक महत्वपूर्ण भाग झालेला आहे. गणेश कॉलनी चौकातला हा महत्वाचा भाग आहे, जिथं जाण्या येणारे वर्ग असते, शाळेचे पोरं असतात, लेडीज असतात, म्हातारे असतात, सर्व जाण्या येण्याचा रस्ता आहे हा. आणि या परिसरामध्ये कमीत कमी 3 ते 4 शाळा आहेत, कॉलेज पण आहे. 3 ते 4 शाळा आहेत आणि इथं जवळजवळ 5-7 डॉक्टर पण आहेत. ओके, तर मला सांगा एक सामाजिक दृष्टिकोनातून आता हे जे वाईन शॉप बद्दलची आपली तक्रार आहे नेमकी काय मला सांगा ते. हे इथं लोक दारू घेतात ते ठीक आहे, पण ते दारू घेऊन तिथंच पितात आणि दंगामस्ती करतात आणि जाणाऱ्या येणाऱ्या लेडीजला टॉन्टिंग करतात. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना, सर्वांना, लेडीजला, जेंट्सला, सर्वांनाच त्रासदायक आहे. तिकडे लावतात, तिकडल्या गाड्या लावतात, जायला पायी जायलाही रस्ता राहत नाही. त्यामुळे सर्व लोक त्रस्त आहे इकडे. बरं, म्हणजे सामान्य नागरिकाला या जे वाईन शॉप आहे याबद्दल आपण आता कुठे तक्रार केली आहे का? आपण काही तक्रार करतोय जिल्हाधिकारी आणि एक्साईज इन्स्पेक्टरकडे. बरं, आता मला एक सांगा, आतापर्यंत काही अशा दुर्घटना वगैरे घडल्या का या ठिकाणी? हो, इथं शेजारी इथं ब्युटी पार्लर होते, पाहिला येते, त्याला त्याची छेडखानी केली. ऍक्च्युली म्हणजे गच्ची पकडली आणि मारामारी झाली तिथं त्यावेळेस. त्या बाईने कंप्लेंट केलेली आहे. बरं, म्हणजे थोडक्यात विनयभंगासारखा प्रकार असा घडलेला आहे. हो. नमस्कार, नमस्कार. आपलं नाव सांगा. माझं संध्या संजय चौधरी. बरं, नेमकी तक्रार काय सांगा बरं का मॅडम आता. तक्रार म्हणजे इथं दारू पितात, ते तुमचं दुकान आहे ते ठीक आहे, पण दारू पितात आणि इथं दंगामस्ती करतात. परत नालीत मध्ये बाटल्या आणि ग्लास फेकून ठेवतात, तो एक त्रास आहे. म्हणजे येथील जे वाईन शॉप आहे त्याच्याबद्दलच्या नेमक्या तक्रारी काय आपल्या नागरिकांच्या? नागरिकांचा जाण्याचा रस्ता अडून जातो, संध्याकाळी जायलाच जागा राहत नाही, इकडून तिकडून येण्यानंतर महिलांची छेडखानी होते रोज. त्याच्या अगोदर आपण तक्रार केलेली आहे का? केलेली आम्ही, नवश्री महिला मंडळाने तक्रार केलेली आम्ही. मग त्याच्यावर काहीच कारवाई झालेली आहे का? कारवाई काही झाली नाही अजून. कुठलीही कारवाई झाली नाही? नाही. रजनी शिवानंद जवळकोट. बरं, किती वर्षाचे रहिवासी आपण या एरियातले? मी इथे 20 वर्षापासून राहतेय. तर हे जे वाईन शॉपचं जे दुकान आहे दारू विक्रीचं, याच्याबद्दल काय तक्रार आहे आपली? हा रहदारीचा रस्ता आहे, रात्री बेरात्री आम्हाला इथून जायला त्रास होतो. ह्या गल्लीतनं आम्ही जाऊ शकत नाही, कारण दोन्हीकडने गाड्या लागलेल्या असतात आणि ते दारू पीत बसलेले असतात, त्याच्यामुळे भीती वाटते. आणि मग पुढच्या बाजूने आम्हाला लांबून घराकडे म्हणजे रस्त्यावरती दारू पीत बसतात हो, का? रस्त्यावर बाजूला बसलेले असतात सगळेजण. कि भाई यहाँ पर जो दुकान है वाइन शॉप के सामने, तो आपको तकलीफ क्या है मतलब? देखिए सर, मेरा दुकान यहाँ 5 साल से है। यहाँ पे जब सभी दुकान खोलने आते हैं अपन, तो डायरेक्ट 4 लोग पीने बैठे रहते हैं, पूरे 8-10 लोग पीने को बैठे रहते हैं। ये तो कोई बार नहीं, ये तो वाइन शॉप की दुकान है ना बिक्री की, तो यहाँ पर कैसे दारू पीते हैं लोग? सर यहाँ पानी के बाटलियाँ, गिलास सब मिलते रहते हैं, यहीं से शराब लेते हैं और यही बैठने लग जाते हैं। रस्ते पर बैठते हैं? रास्ते पे दुकान के सामने बैठते हैं हमारे सर। तो सर पहले किया था मैंने, जिला स्टेशन में गया था कंप्लेन लेके, फिर अभी तक कार्रवाई नहीं हुई उसके ऊपर? सब उतने ही पूछते थे, आते हैं हम कर देंगे और आके चले जाते हैं, और कुछ नहीं होता है। और यहाँ के जो उनके वाइन शॉप के बंदे हैं वो बताते हैं कि हम हमारे हफ्ते जाते हैं, हमारा कुछ नहीं होगा। आज भी हम जो कार्रवाई कर रहे हैं हमको भी रोक रहे हैं, तुमसे कुछ नहीं होगा टाइप बोलते हैं हमसे। तो यहाँ पर तो झगड़े कुछ खराबा कुछ ऐसा हुआ है मैटर? जी सर, 2022 के अंदर यहाँ रात को 10 बजे हब मर्डर हुआ था। डायरेक्ट गाँव में आया, कुछ वीडियो मेरे फोटेज में है मेरे पास सर, कैमरे के अंदर सर। झगड़े भी टंटे होते रहते हैं यहाँ पे? हमेशा डेली होते हैं सर। यहाँ पे स्टैंडर्ड इलाका है, यहाँ इलाके में सर वाइन शॉप ने रिन्यू होना, हम चाहते थे यहाँ से हट जाए, शिप हो जाए, यहाँ से दुकान शिप होनी को ना सर। कॉलनी मेरा नाम परमानंद गोविंद राम बजाज, मेरी दुकान है यहाँ पर गणपति साड़ी सेंटर। ओके, तो यहाँ का जो प्रॉब्लम है, जो वाइन शॉप की दुकान आपके दुकान से लगकर है, तो इनका प्रॉब्लम क्या है मुझे बताइए। प्रॉब्लम ये है, दारू की दुकान की हमको कोई प्रॉब्लम नहीं है, पहले पैक बिकता था, हमको कोई प्रॉब्लम नहीं था। पर अब ये कुछ वर्षों में इतना ये हो गया कि आजू बाजू में चखने की दुकान लग गई है, गिलास मिलते हैं, चखना मिलता है, सब कुछ मिलता है, लेने वाले दारू यहीं लेते और यहीं पीते। मतलब रोड पर पीते? रोज पीते, सुबह शाम हर वक्त झंझट है। नहीं, रोड पर बैठ कर पीते? रोड पे पीते, हमारी दुकान के पायरी पे पीते। हमारी सब लेडीज कस्टमर वाले सारे बड़ी टूट गए। यहाँ दारू एक आदमी एक दिन अपनी मिसेस की दुकान पे मेरे सामने अपनी मिसेस झाड़ रहा, वो बोल रहा तुला दुकान भेटा कुठे गावात दारूच्या अड्ड्यात तू कपडे घ्यायला येते का? म्हणजे या दारूच्या दुकानात आपको इतनी तकलीफ हो रही है दुकान से? बहुत तकलीफ हो रही, मेरी तो पूरी ग्राहकी ही खत्म हो गई।
दोनों साइड के, प्लस 2-3 डॉक्टर जो भी यहाँ पर हैं गली में, सबकी सहमति सबने सही दी है। और ये हम सब चाहते हैं कि भाई समय पे इसकी कार्रवाई हो और ये दुकान यहाँ से हस्तांतरित हो। आपलं नाव सांगा सर. माझ्या मास्टर माझं बरं, नेमकं आता हे जे वाईन शॉप विक्रीचं दुकान आहे याच्यात काय आपला नेमका त्रास आहे, काय तक्रार आहे? हे नेमकं आमच्या दुकानाच्या समोर आल्यामुळे सर्व दारू पिणारे आमच्या दुकानाच्या पायऱ्यावर बसतात, दारू पितात आणि बोलल्यानंतर परत शिवगाळ करायला उभे राहतात आणि म्हणतात तुझ्याला होईल ते करून घ्यायला लागतात. त्या गाड्यांनी जातात आणि आमच्या गेटवर पितात आणि बोललं तर गाड उभे राहतात आणि गुंड येऊन धमकी दिली